नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे नंदिनी इथे गोपाळाचा पाळणा हलवताना गाणे म्हणत असताना दिसणार आहे आणि ते गाणे ऐकून इथे काव्याला अस्वस्थ होत आहे. तर इकडे नंदिनी तिला बाळ होईल ह्या विचाराने पाळणा हलवत आहे. तर नंदिनी आणि काव्या या दोघींमध्ये खूप साम्य आहे. काव्या फक्त स्वतःचा विचार करते तर नंदिनी इतर सगळ्यांचा विचार करत असते. तर इथे खूप मोठी भविष्यवाणी गुरुजी ह्या दोघी बहिणींना देणार आहेत. गुरुजी म्हणत असतात, लहानपणापासून ते इथेपर्यंत येण्यापर्यंत तुम्ही दोघींनी सगळं काही एकमेकांसोबत वाटून शेअर केलेलं आहे. तर यापुढेही तुम्ही दोघी आयुष्यात सगळ्या गोष्टी वाटून घ्याल ना, असं गुरुजी त्या दोघींनाही संकेत देतात. तर गुरुजींचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये किंवा पुढील एपिसोडमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर काव्या इथे पुन्हा एकदा गुरुजींना प्रश्न विचारते आणि गुरुजींना म्हणत असते, नेमकं काय वाटून घ्यायचं आहे गुरुजी, तुम्ही आम्हाला स्पष्ट भाषेमध्ये सांगा. आणि गुरुजी म्हणतात, वेळ आल्यानंतर ते सगळं सगळ्यांसमोर येईलच, पाहायला विसरू नका.